माझ्या यूट्यूबवरती सर्वांचं स्वागत आहे आणि जय भीम. मित्रांनो, आज आम्ही जमलो आहेत भीमा कोरेगाव शौर्यस्तंभ. 1 जानेवारी 2026 माझे भीम सैनिक सर्व इकडे येणार आहेत. माझ्या आया बहिणी सर्व इकडे येणार आहेत आणि या शौर्यस्तंभाला जय भीम करायला येणार आहेत. मित्रांनो, शौर्यस्तंभ म्हणजे याचा अर्थ काय होतो? आपले पाचशे महार म्हणजे आपले पाचशे महार जे पूर्वज होते त्यांना स्वाभिमान नव्हता. कारण इथे कुत्र्या मांजरांना स्वाभिमान होता, पण आमच्या महारांना स्वाभिमान नव्हता. म्हणून आपल्या पाचशे महारांनी त्या काळामध्ये ब्रिटिशांकडे मिलिटरी म्हणून काम करत होते. ब्रिटिशांकडे काम करत होते आणि त्या काळामध्ये पेशवे व्हायचे. पेशव्यांनी खूप अत्याचार केला होता, अमानुषपणे अत्याचार केला होता आणि त्या अत्याचारावर सहन होत नव्हता. ब्रिटिशांसोबत लढाई करताना समोर बघितलं आणि इकडे 500 महार आणि सोबत ब्रिटिशांचे 300-400 सैनिक, म्हणजे कमसे कम 1000 सैनिक असतील. आणि समोर पेशव्यांचे 2800 सैनिक होते. 28,000 सैनिक होते पेशव्यांचे. सॉरी, 2800 आणि 28,000च्या वरती सैनिक होते. पण आपल्या 500 महार घाबरले नाही. ब्रिटिश अधिकारी घाबरला होता. पण आपले 500 महार घाबरले नाही. 500 महार काय बोलले? आम्ही घाबरून काय करणार? घरी जाऊन काय करणार? आमच्या आई बहिणींना, आमच्या बायकांना काय सांगणार की आम्ही त्यांना बघून घाबरून पळून आलो? आमच्यावर आता पण अत्याचार होत आहे, नंतर पण होणार आहे. त्याच्यासाठी मेलेले बेहतर. लढाई करून मरू, पण पाठी हटणार नाही. ब्रिटिश अधिकारी शब्द ऐकून घाबरून गेला. तो ठीक आहे, लढाई करा. पण आपल्या 500 महारांनी एकाने 50 100 कापलं आणि झालं. भीमाई नदी लाल लाल झाली होती. भीमाई नदी अशी लाल लाल झाली होती की 500 महारांनी पेशव्यांना नेस्ताना पेशवे पळून गेले. आणि तो लढाई झाली आणि म्हणून 1 जानेवारीच्या कडाक्या थंड्यामध्ये लढाई झाली. आणि आज आपण शौर्यस्तंभ बघतोय. ब्रिटिशांनी ते आपल्या 500 महारांचं एक शौर्य प्रतीक म्हणून स्तंभ बांधला गेलाय. जर हा शौर्य प्रतीक स्तंभ बांधला नसता तर आज कुणाला समजलंच नसतं ही लढाई झाली होती म्हणून. पण सर्वांना माझ्या भीम सैनिकांना सांगायचं आहे की ते बाबासाहेब 1 जानेवारीला यायचे आणि सांगायचे की तुमचे पूर्वज महार हे शूरवीर होते. तुम्ही कसे आहेत? तुम्ही पण शूरवीर आहेत. फक्त तुम्ही स्वतःला जागे करा, जागृत व्हा. जागृत होण्याचा एकच मार्ग आहे, म्हणजे शिक्षण. शिक्षणाशिवाय माणसाचा कुठला मार्ग नाही आहे. म्हणून बाबासाहेबांनी सर्वांना सांगितलेलं आहे, पहिलं शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. आणि मला एक स्वाभिमानी सांगावं वाटेल की माझा समाज भीम सैनिक खूप शिकतोय, संघटित होतोय आणि संघर्ष करेल. आताही करेल, पुढे करत राहणार. कारण माणूस आहे, माणसाला संघर्ष केल्याशिवाय पर्याय नाही आहे. माणसाला शिक्षण घेतल्याशिवाय पर्याय नाही. शिक्षण हे नेहमी चांगल्या पद्धतीने घेतलं पाहिजे, विज्ञान मार्गाने घेतलं पाहिजे. त्याला शिक्षण बोलतात. आणि मित्रांनो, उद्या तुम्ही 1 जानेवारीला तुम्ही याल, इकडे येताना फक्त वही आणि पेन घेऊन या आणि इतिहासाची पुस्तक घ्या, वाचा आणि आपल्या मुलांना पण सांगा 1 जानेवारी भीमा कोरेगाव काय आहे, सत्याग्रह काय घडला, 14 ताळ्यात सत्याग्रह का घडला, सर्व सत्याग्रह का घडला, काळाराम मंदिरात सत्याग्रह का घडला, हे सांगा. कारण आपल्याला इतिहास हा आपल्याला संघर्ष करायला शिकवतो. जय भीम, नमो बुद्धाय.